सगळं आता निवडणुका झाल्या, एवढे प्रचार झाले, दौरे झाले आणि निवडणूक देखील आम्ही महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकलो आणि जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होईल. आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या 2.5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्या 2.5 वर्षाची खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगायचो भाषणामध्ये, पोचपावती जनता देईल. आणि 2.5 वर्षाच्या कामाचे जे महाविकास आघाडीने कामं थांबवली होती, प्रकल्प थांबवले होते, ते आम्ही वेगाने गतिमानतेने पुढे नेले आणि त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली. आज कल्याणकारी योजना जर आपण पाहिल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इतर ज्या काही योजना आहेत, म्हणजे मुलींचं शिक्षण असेल, वयोश्री योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, अशा योजना आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये किती वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय, तुम्ही देखील एकदा त्याचा अभ्यास करा की आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न झालेली कल्याणकारी योजनांचा निर्णय महायुतीच्या सरकारने अवघ्या 2.25 वर्षात घेतला. बरोबर, हा इतिहास आहे आणि या योजना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिल्या जातील. आणि मला विश्वास होता की आम्ही केलेला विकास, आमचा अजेंडा विकासाचा होता आणि आम्ही केलेल्या कल्याणकारी योजना, आम्ही म्हणायचो सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार, गोरगरिबांचं सरकार. मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलो म्हणून मी गावी येतो. कारण गावी मला आलं की एक वेगळा आनंद मिळतो, माझ्या लोकांमध्ये येतो, लोक भेटतात, माझी शेती आहे, शेतीकडे जातो आणि हा वेगळा एक आनंद मला या ठिकाणी समाधान मिळतं. म्हणून मी देखील एक गरीब परिवारातून, शेतकरी परिवारातून आलो म्हणून मला याची जाणीव आहे, गरिबीची जाणीव आहे, सर्वसामान्यांच्या परिवाराची जाणीव आहे. म्हणून आम्ही ज्या योजना केल्या त्या योजनांचा सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही फायदा झाला. आणि म्हणून आम्ही म्हणाल तर इकोसिस्टीम तयार केली. प्रत्येक परिवारातल्या माणसाला, मग त्याचा मुलीचा जन्म झाला, मुलगी असेल, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, युवा प्रशिक्षण स्टायपंड आणि शेतकऱ्यांच्या योजना, या सगळ्या म्हणजे लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, हे सगळे आमचे जे आहेत, ह्या सगळ्या साठी आम्ही केल्यानंतर लोकही म्हणायला लागले आपलं सरकार लाडकं सरकार. सर्वांनी, या सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे हे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळते. काय आहे, जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे, जेव्हा जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगला आहे. असं कसं काय? तुम्ही एकच भूमिका घ्यायला पाहिजे.